कुंती म्हणाली, आपण सर्व जीवांच्या बाहेर आणि आत राहत आहात, तरीसुद्धा आपण प्रकृतीच्या पलीकडील आदिपुरुष परमेश्वर असल्याने इंद्रिये आणि वृत्ती यांनी पाहिले जाऊ शकत नाही. मी आपणास नमस्कार करते. इंद्रियांद्वारे जे काही जाणले जाते त्याच्या तळाशी आपण विद्यमान असता, परंतु आपल्या मायेच्या पडद्याने झाकलेले असता. मी अज्ञानी स्त्री, अविनाशी, पुरुषोत्तम अशा आपणास कशी जाणू शकेन? नटाचा वेशधारण करणाऱ्यास प्रत्यक्ष पाहूनही मंदबुद्धीचे लोक ओळखू शकत नाहीत, तसेच आपण आम्हास ओळखू येत नाहीत. आपण शुद्ध हृदयाच्या विवेकी जीवनमुक्त परमहंसांच्या हृदयामध्ये आपली प्रेममय भक्ती अंकुरित करण्यासाठी अवतीर्ण झालेले आहात. मग माझ्यासारखी अल्पबुद्धी स्त्री आपल्याला कशी ओळखू शकेल? हे श्रीकृष्णा, वासुदेवा, देवकी नंदना, नंदगोपाचे लाडके बाळा, गोविंदा, आपणास आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार असो. ब्रह्मदेवाचे जन्मस्थान असलेल्या, ज्यांच्या नाभीतून कमल प्रकट झाले आहे, ज्यांनी सुंदर कमळांची माळ धारण केली आहे, ज्यांचे नेत्र कमलाप्रमाणे आहेत, ज्यांच्या चरणांवर कमलाचे चिन्ह आहे, अशा तुम्हाला माझा वारंवार नमस्कार असो. हे ऋषिकेशा, दुष्ट कंसाने कैद केलेल्या आणि पुष्कळ दिवस शोकग्रस्त असलेल्या देवकीचे आपण जसे रक्षण केलेत, त्याचप्रमाणे माझे आणि माझ्या पुत्रांचेही आपणच वेळोवेळी संकटांपासून रक्षण केलेत. आपण आमचे स्वामी आहात, सर्व शक्तिमान आहात. संकट निवारणाचे किती म्हणून प्रसंग सांगावेत. विषप्रयोगापासून, लाक्षागृहाला लागलेल्या भयानक आगीपासून, हिडिंब इत्यादी राक्षसांच्या तावडीतून, दुष्टांच्या द्यूतसभेच्या वेळी, वनवासातील आपत्तीपासून, अनेक वेळा झालेल्या युद्धाच्या वेळी, महारथ्यांच्या अस्त्रांपासून आणि आत्ता अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून आपण आमचे रक्षण केलेत. हे जगद्गुरू, आमच्या जीवनात पावला पावला गणिक आमच्यावर संकटे येत राहोत, कारण संकटांच्या वेळीच आपले निश्चित दर्शन होते आणि दर्शनानंतर तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातूनच सुटका होते. उच्च कुळात जन्म, विद्या आणि संपत्ती यांमुळे गर्विष्ठ झालेली माणसे तर आपले नाव घेऊ शकत नाहीत, कारण आपण स्वतःजवळ प्रापंचिक वस्तू आणि वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देता. आपण निर्धनांचे धन आहात. मायेचा प्रपंच आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आपण आत्मानंदातच रममाण असता. आपण परमशांत स्वरूप आहात. मोक्षाचे आपणच अधिपती आहात. आपल्याला मी वारंवार नमस्कार करते. मी आपल्याला अनादी, अनंत, सर्वव्यापक, सर्वांचे नियंते, काळस्वरूप असलेले असे परमेश्वर समजते. भेदभावामुळे आपापसात कलह करणाऱ्या सर्वांमध्ये आपण मात्र समान रूपाने संचार करीत असता. भगवन, आपण जेव्हा मनुष्यासारखी लीला करता तेव्हा काय करू इच्छिता हे कोणाला समजत नाही. आपणास कोणी प्रिय नाही, कोणी अप्रिय नाही. आपल्या संबंधी मात्र लोकांची बुद्धी विषम आहे. आपण विश्वाचे आत्मा आहात, विश्वरूप आहात. आपण जन्म घेत नाही की कर्म करीत नाही, तरीसुद्धा पशुपक्षी, मनुष्य, ऋषी, जलचर आदी योनीत आपण जन्म घेता आणि त्या योनींनुसार दिव्य कर्मेसुद्धा करता. ही आपली लीलाच होय. जेव्हा आपण दह्याचा डेरा फोडला होता तेव्हा यशोदा माता रागावली आणि तिने आपल्याला बांधण्यासाठी हातात दोरी घेतली. ते पाहून आपल्या डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे गालांवरून काजळ ओघळू लागले, डोळे बावरले आणि आपण मान खाली घालून उभे होतात. तेव्हाच्या आपल्या त्या लीला छबीची आठवण होऊन मी मोहित होऊन जाते. भयही ज्याला भीते त्याची काय ही अवस्था. आपण अजन्मा असूनही जन्म घेतल्याचे कारण सांगताना काही महापुरुष असे म्हणतात की
ज्याप्रमाणे मलय पर्वताची कीर्ती पसरवण्यासाठी तेथे चंदनाची झाडे प्रगट होतात, त्याप्रमाणे आपला प्रिय भक्त पुण्यश्लोक राजा यदूची कीर्ती पसरविण्यासाठी आपण त्याच्या वंशामध्ये अवतार घेतला आहे. अन्य काही असे म्हणतात की वसुदेव देवकीने पूर्वजन्मामध्ये सुतपा आणि पृश्नीच्या रूपाने आपल्याकडून हाच वर मागितला होता. म्हणूनच आपण अजन्मा असूनही जगाचे कल्याण आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे पुत्र झालात. दुसरे काही असे म्हणतात की समुद्रात बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे दैत्यांच्या भारामुळे ही पृथ्वी अस्थिर पीडित झाली, तेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी आपण प्रगट झालात. काही महापुरुष असे म्हणतात की जे लोक या संसारात अज्ञान, वासना आणि कर्मबंधनात जखडल्यामुळे पीडित झाले आहेत, त्यांनी श्रवण आणि स्मरण करण्यायोग्य लीला करण्याच्या विचारानेच आपण अवतार धारण केलात. भक्तजन वारंवार आपल्या चरित्राचे श्रवण, गायन, कीर्तन आणि स्मरण करून आनंदित होतात. त्यांना आपल्या चरणकमलांचे तत्काळ दर्शन होते, त्यामुळे त्यांचा जन्ममृत्यूचा प्रवाह कायमचा थांबतो. भक्तांच्या इच्छा पुरविणाऱ्या हे प्रभो, आजच आपण आपल्या आश्रयाला आलेल्या आणि सोयरी असलेल्या आम्हाला सोडून जाणार काय? राजांच्या वधाचे पाप केलेल्या आम्हाला आपल्या चरणकमळांखेरीज अन्य कोणताही आश्रय नाही. जसे जीव नसेल तर इंद्रिये शक्तिहीन होतात, त्याचप्रमाणे आपण पाहिले नाही तर यदुवंशी किंवा पांडव यांच्या नावारूपाला काय किंमत आहे? हे गदाधारी, आपल्या असामान्य पदचिन्हांनी युक्त अशी ही कुरुदेशाची भूमी आज जशी शोभायमान झाली आहे तशी आपल्या निघून जाण्याने राहणार नाही. आपल्या दृष्टीच्या प्रभावानेच हा देश धनधान्य आणि लतावृक्षांनी समृद्ध झाला आहे. ही वने, हे पर्वत, नद्या आणि समुद्रसुद्धा आपल्या दृष्टिक्षेपानेच वृद्धिंगत होत आहेत. आपण विश्वाचे स्वामी, आत्मा आणि विश्वरूप आहात. यदुवंशी आणि पांडव यांचे विषयी माझे मनात फारच ममता निर्माण झाली आहे. आपण माझे हे स्नेहपाश तोडून टाकावेत. श्रीकृष्णा, ज्याप्रमाणे गंगेच्या धारा अखंडपणे समुद्राला मिळत राहतात, त्याचप्रमाणे माझी बुद्धी इकडे तिकडे सैरभैर न होता केवळ आपल्यावरच निरंतर प्रेम करीत राहो. हे श्रीकृष्णा, अर्जुनाच्या प्रियसख्या यदुवंश शिरोमणे, आपण पृथ्वीला भारभूत झालेल्या राजवेषधारी दैत्यांना जाळण्यासाठी अग्निस्वरूप आहात. आपली शक्ती अनंत आहे. हे गोविंदा, आपला हा अवतार गायी, ब्राह्मण आणि देवता यांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आहे. योगेश्वरा, चराचराचे गुरु भगवंता, मी आपणास नमस्कार करते. सूत म्हणाले, अशा प्रकारे कुंतीने मोठ्या मधुर शब्दांनी भगवंतांच्या अधिकाधिक लीलांचे वर्णन केले. हे सर्व ऐकून भगवान श्रीकृष्ण आपल्या मायेने कुंतीला मोहित करीत मंद हास्य करून म्हणाले. ते कुंतीला म्हणाले, ठीक आहे, आणि तेथून हस्तिनापुराला परत आले. तेथे कुंती, सुभद्रा आदींचा निरोप घेऊन ते जेव्हा द्वारकेला जाऊ लागले, तेव्हा राजा युधिष्ठिराने त्यांना मोठ्या प्रेमाने थांबवून घेतले. आपले बांधव मारले गेल्याने राजा युधिष्ठिर अत्यंत शोकाकुल झाला होता. भगवंतांच्या लीलांचे मर्म जाणणारे व्यासांसारखे महर्षी आणि अद्भुत चरित्र दाखविणारे स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनीही अनेक ऐतिहासिक घटना सांगून त्याला समजाविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु त्याचे समाधान झाले नाही. तो शोक करीतच राहिला. शौनकादी ऋषींनो, धर्मपुत्र राजा युधिष्ठिर आपल्या स्वजनांच्या वधाचा विचार करून अविवेकयुक्त चित्तामुळे स्नेह आणि मोहवश होऊन म्हणू लागला, माझ्या दुरात्म्याच्या हृदयात दृढ झालेले अज्ञान तर पहा. कोल्ह्या कुत्र्यांचा आहार असलेल्या या शरीरासाठी
मी अनेक अक्षयणी सैन्याचा नाश केला. मी बालक, ब्राह्मण, सोयरे, मित्र, काका, बंधू आणि गुरुजनांशी द्रोह केला आहे. कोट्यवधी वर्षानंतरही माझी नरकातून सुटका होणार नाही. राजाने प्रजेचे पालन करण्यासाठी धर्मयुद्धामध्ये शत्रूंचा वध केला तर त्यास पाप लागत नाही, या शास्त्रवचनाने माझे मात्र समाधान होत नाही. स्त्रियांचे पती आणि बांधवांना मारल्यामुळे माझ्याकडून त्यांचा जो अपराध झाला आहे त्याचे परिमार्जन यज्ञयागादी कर्मांनीही मी करू शकणार नाही. जसे चिखलाने गढूळ पाणी स्वच्छ करता येत नाही, मदिरेनेच मदिरेची अपवित्रता नाहीशी करता येत नाही, त्याप्रमाणे अनेक हिंसायुक्त यज्ञांनी एका प्राण्याच्या हत्येचेही परिमार्जन होत नाही. अध्याय 8 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.